भाजपचे आमदार विक्रांत पाटील आपल्या सोबत आहेत. विक्रांतजी, सिडकोच्या भूखंडाचा विषय जो आहे तो तुम्ही समोर आणलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, काय सांगाल? पनवेल महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीमुक्त शहर असावं या भावनेतून महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प मंजूर करून घेतला. आता हा ज्या जागेवरती प्रकल्प मंजूर झाला तिथे सिडकोची एक नाहरकत NOC त्या ठिकाणी गरजेची होती, सिडकोने ती दिली नाही, त्यामुळे हा प्रकल्प प्रलंबित झाला. आता जेव्हा सिडकोशी या विषयाचा फॉलोअप झाला तर सिडकोने सांगितलं की आपण नवीन जागेसाठी मागणी करा, सर्वे नंबर 33 हा आम्ही आपल्याला देऊ शकतो. अशा पद्धतीनं सिडकोने सांगितल्यानंतर महापालिकेने त्याचा पाठपुरावा केला आणि सिडकोने या विषयापोटी 32 कोटी रुपये 2.25 वर्षापूर्वी 2023 साली ह्यात महापालिकेकडून भरून घेतले. आता पैसे कोणाचे आहेत? पनवेलकर नागरिकांचे पैसे, जे महापालिकेच्या माध्यमातून सिडकोने भरून घेतले. मग त्यानंतर तो भूखंड देणं गरजेचं होतं. जेव्हा ह्याच्या खोलात गेलं तेव्हा हे समजलं की हा भूखंड सिडकोने तांत्रिकदृष्ट्या ॲक्वायरच केलेलं नाही, अधिग्रहितच केलेलं नाही आहे आणि ह्या जागेवरती अतिक्रमण आहेत. मग सिडकोने ह्यात भूमिका बदलली आणि सांगितलं आता आपण दुसरा भूखंड मागा, आम्ही आपल्याला 59 नंबर भूखंड देतो. आणि मग त्यावेळेला जेव्हा महापालिकेने हा 59 नंबरचा भूखंड मागितला, आजपर्यंत 14पेक्षा जास्त पत्र महापालिकेने दिली आहेत, पण त्याच्यामध्ये आजही सिडकोने ही भूखंड दिलेलं नाही आहे. मग जर का 32 कोटी महापालिकेसारखी गव्हर्नमेंट बॉडी, लोकल बॉडी यांचे पैसे भरून सिडको अशी वागणार असेल तर सामान्य जनतेची सिडको कशी वागत असेल याचा विचार न केलेला बरा. त्यामुळे या विषयाचा मी संघर्ष करतोय. तात्काळ ही जमीन सिडकोकडून महापालिकेला मिळावी, जेणेकरून त्यामध्ये गरिबांसाठीची घरं त्या ठिकाणी होऊ शकतील, हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठीचा संघर्ष मी करतो आणि अधिवेशनात मी आज सभागृहात तो प्रश्न लावणार आहे. याचबरोबरीनं महापालिकेने MMRDAकडे सुद्धा एक मागणी केली आहे आणि आज नाही, गेले 8 वर्ष महापालिका मागणी करते की रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये आपण पनवेलच्या आजूबाजूला जी घरं केली त्यात 11,000 घरं अशी आहेत की जी आपण गरिबांना देऊ शकता आणि त्याच्यामध्ये आज 8,000 घरं अशी आहेत की जी 8 वर्षापासून प्रलंबित आहेत, ज्याची अवस्था आपण बघाल तर आज अवस्था अशी झालेली आहे. 8 वर्ष दुर्लक्षित घरं आहेत की ज्याच्या डागडुजीसाठी आता सरकारला पैसे खर्च करावे लागतील, करोडो रुपये खर्च करावे लागतील, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. आणि मग जर का अशी स्थिती त्या ठिकाणी असणार आहे, मग ही घरं महापालिकेला आपण का देत नाही? आपण जेव्हा MMRDAला विचारतो तेव्हा ते सांगतात की ही घरं आमची दुसऱ्या प्रयोजनासाठी आहेत. मग 8 वर्ष तुमचं प्रयोजन पूर्ण झालं नाही का? मग जर का आपल्यालाही काही करायचं नाही आणि महापालिकेलाही द्यायचं नाही तर ही कुठली मुजोरी आहे? आणि त्यामुळे जर का आम्हाला गरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी घरं आहेत त्या जागेवर जर का आम्हाला बांधायची असतील तर त्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम होईपर्यंत जर का आम्हाला स्थलांतरित करायचं असेल तर ही घरं आम्हाला त्यात कामी येऊ शकतील, महापालिकेला कामी येऊ शकतील. त्यामुळे ही मागणी आम्ही करतोय. ही घरं MMRDAने महापालिकेला द्यावी अशी आमच्यात मागणी राहणार आहे. त्याच्यासाठीचा संघर्ष मी करतो. कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांसाठी ह्या सगळ्या योजना असतात, परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या या काळ्या फितीत किंवा लाल फितीत हे सगळं अडकलं जातं का, काय नेमकं? खऱ्या अर्थानं देवाभाऊंचं सरकार हे जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करते. अनेक प्रकल्प, मग प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्रीजी यांचे प्रकल्प असतील किंवा देवाभाऊंचे प्रकल्प असतील, योजना असतील, या जनतेच्या कल्याणाच्या आहेत. पण काही अधिकारी त्यांची मानसिकता इतकी नकारात्मक आहे की चांगल्या विषयात खोडा घालण्याचं काम नेहमी ते करत असतात. आणि त्यामुळे सिडकोचे अधिकारी जे मुजोर मानसिकतेतले आहेत किंवा MMRDAची मंडळी असतील, या सगळ्यांना काही वेळेला सरळ भाषा समजत नाही. मग अशा वेळेला सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काही संघर्षाची भूमिका घ्यावी लागली किंवा अधिकाऱ्यांना जी भाषा समजते ती बोलावी लागली तर आम्ही त्या विषयात बोलू. धन्यवाद. साहजिकच आहे, विक्रांत पाटील आपल्यासोबत होते. सिडकोबाबत जो मुद्दा आहे तो आज सभागृहात ते उपस्थित करत आहेत आणि कुठंतरी नगरविकास खातं या सगळ्या मुद्द्यावरती काय उत्तर देतं हे बघावं लागेल. कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.